ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आता निघालेला असतो, तेव्हा सायलीला अर्जुनची खूप काळजी वाटत असते. अर्जुन आता कारमध्ये बसल्यानंतर सायली अर्जुनला सांगते की सर काळजी घ्या आणि मला सतत फोन करत राहा. अर्जुन आता सायलीला हसून उत्तर देतो की ओके मॅम डन, आणि तो सायलीला सांगतो की निघू आता. अर्जुन बाय करतो आणि जातो. परंतु अर्जुनची काळजी सायलीच्या मनातून अजूनही मिटलेली नसते. तोपर्यंत इकडे प्रिया अर्जुनच्या येण्याची वाट पाहत असते. इतक्यात प्रियाचे लक्ष जातं तर अर्जुन आलेला असतो. प्रिया आता पटकन गाडीमध्ये बसते आणि त्यानंतर ते अर्जुनला सांगते की काय अरे अर्जुन, किती वेळ झालं मी तुझी वाट बघते आहे. तेव्हा अर्जुन तिची माफी मागतो आणि सांगतो की सॉरी मला लेट झाला. तेव्हा आता प्रिया सांगते की नाही नाही अर्जुन, अरे मीच लवकर आले, कारण आता आपल्या या ट्रिपसाठी ना मी खूप एक्सायटेड होते. प्रिया अर्जुनला विचारते की तू नाही आहेस का. तेव्हा आता अर्जुन हसून उत्तर देतो की हां खूप जास्त आहे, मी तुझ्यासोबत ट्रिपला जायला खूप खुश आहे. आणि त्यानंतर आता ते दोघी अलिबागला जाण्यासाठी निघतात. तेव्हा आता प्रियाने जात असताना गाणी लावलेली असतात. प्रियाला आता त्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा असतो, परंतु अर्जुनला आता हे सगळं काही करायला खूप विचित्र वाटत असतं. परंतु प्रियाला थोडाही संशय आला तर प्रिया सावध होऊ शकते, म्हणून अर्जुन तिला सगळं काही आता खोटं नाटं दाखवतो. अर्जुन प्रियासोबत जरी ट्रिपला चालला असला तरी सुद्धा अर्जुनचा जीव अजूनही सायलीमध्ये गुंतलेला असतो. अर्जुन विचार करतो की मस्त वातावरण आहे, छान गाणी सुरू झाली आहेत, माझ्यासोबत ना सायली असायला हवी होती, त्यांच्यासाठी मी मुद्दाम गाडी हळू चालवली असती. आणि अर्जुनला मागचा एक प्रसंग आठवतो की गाडी चालवत असताना सायली खूप घाबरलेली असते. खरं तर अर्जुन सायलीच्या आठवणींमध्ये गुंतलेला असतो आणि म्हणून तो खूप खुश असतो. परंतु प्रियाला तिथे वाटतं की प्रिया त्याच्यासोबत ट्रिपमध्ये आहे ना, म्हणून अर्जुन खुश आहे. इतक्यात आता प्रिया अर्जुनला गाडी थांबवण्यासाठी सांगते. तेव्हा अर्जुन गाडी थांबवतो आणि प्रिया उतरणार तर तिला सांगतो की म्युझिक बंद करून जा ना, नाही म्हणजे आपण एकत्र ऐकूयात. तेव्हा प्रिया म्युझिक बंद करते आणि त्यानंतर बाहेर जाते. तोपर्यंत संधीचा फायदा साधून अर्जुन सायलीला मेसेज करतो की तन्वी आली आहे आणि आम्ही अलिबागला निघालो आहोत. तोपर्यंत आता प्रियाने अर्जुनसाठी फुलं घेतलेली असतात आणि आता त्या फुलांच्या पैशांसाठी त्या बाईसोबत ती वाद घालत असते. प्रिया आल्यानंतर आता अर्जुन पटकन आपला मोबाईल बंद करून ठेवतो. तर प्रिया आता अर्जुनला सांगते की अर्जुन हे बघ ना, मी आपल्या गाडीसाठी फुले आणली आहेत. जेव्हा आता प्रियाने ती फुलं गाडीमध्ये ठेवलेली असतात तर ती सायलीची फुले असतात आणि अर्जुनला त्याची ॲलर्जी असते. अर्जुन आता जोरजोरात शिंकायला लागतो. तो आता प्रियाला ती फुलं बाहेर फेकून द्यायला सांगतो. तर प्रिया आता घाबरते आणि पटकन फुलं बाहेर फेकून देते आणि म्हणते की अरे तुला काय प्रॉब्लेम झाला. अर्जुनला आता मोठा धक्काच बसतो. अर्जुन विचारतो म्हणजे तुला आपल्या लहानपणीचं काहीच आठवत नाही आहे का. प्रिया आता खूप घाबरते आणि ती विचार करते की म्हणजे मी आता माती खाल्ली तर. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की तुला आपल्या लहानपणीचं काहीच आठवत नाही आहे, लहानपणी सुद्धा तू अशीच करायचीस तन्वी. तेव्हा प्रिया विचारते की नक्की कशाबद्दल बोलतोय तू. प्रियाला आता मुद्दाम अर्जुन काय बोलतो आहे ते जाणून घ्यायचं असतं, म्हणून ती अर्जुनला सतत प्रश्न विचारते. तेव्हा आता अर्जुन सांगतो की अगं लहानपणी सुद्धा तू अशीच करत होती, मला सायलीच्या फुलांची ॲलर्जी आहे माहिती आहे ना तुला. तेव्हा आता प्रिया सांगते की ओ अच्छा, अरे फुलांची ॲलर्जी होती हे मला चांगलंच माहिती होतं, परंतु कोणत्या फुलांची ॲलर्जी होते ना हे माझ्या लक्षात नाही राहिलं. अरे आता प्रिया उलट अर्जुनची थट्टा करायला लागते. ती म्हणते की माझ्यानं लक्षात यायला हवं होतं की आजकाल तुला सायलीची ॲलर्जी झाली आहे. त्यावरती आता अर्जुन खोटं हसतो. तर ती सांगते की परंतु अर्जुन हे सगळं असू देत, बघ ना आज आपल्या लहानपणीची आठवण निघाली, हा एखादा संकेत वगैरे तर नसेल ना अर्जुन. आता प्रियाच्या या प्रश्नावरती अर्जुनला वेगळाच संशय आलेला असतो. अर्जुन विचार करतो की मला सायलीच्या फुलांची ॲलर्जी आहे ही गोष्ट तन्वी विसरून कशी काय जाऊ शकते. परंतु जेव्हा तन्वी आमच्यापासून दुरावली होती तेव्हा ती इतकीही लहान नव्हती, तिला कळत होतं सगळं. मग परंतु जाऊ दे, आता फक्त फोकस आपल्या आश्रम केसवरती, असं म्हणून आता अर्जुन हा प्रियासोबत छान ट्रिप एन्जॉय करायला लागतो. इकडे घरी मात्र सायली खूप अस्वस्थ असते. तिच्या मनात आता वेगवेगळेच विचार चालू झालेले असतात. सायली म्हणते की प्रिया आणि हे कुठे पोहोचले असतील, आता ती प्रिया यांच्या गळ्यात नाही पडली ना म्हणजे मिळवलं. सायली आता विचारांमध्येच गुंतून पडलेली असते. इतक्यात आता तिथे अस्मिता चोरपावलाने येते आणि त्यानंतर सायलीला घाबरवते. सायली घाबरते, डचकते. तेव्हा आता अस्मिता तिच्यावरती मोठमोठ्याने हसायला लागते. ती म्हणते की अगं घाबरतेस काय, लहान आहेस का तू. तेव्हा आता अस्मिता सायलीला सांगते की हां घाबरणारच ना तू, मनात एखाद्या विषयाची भीती असेल ना तर माणूस असा डचकतो. सायली अस्मिताला विचारते की भीती, कसली भीती. तेव्हा आता अस्मिता सांगते की तुझा नवरा ना तुझ्यासोबत नीट वागत नाही ना याची तुला भीती आहे. मला एक गोष्ट खरं खरं सांग सायली, तुझ्यात आणि अर्जुनच्यात आता जोरदार भांडं व्हायलेत ना.
अर्जुन सायली आता योग्य मार्गाने निघालेले असतात, कारण अर्जुन सायलीने जे नाटक केलेलं असतं त्यामध्ये प्रिया अस्मिता चांगल्याच फसलेल्या असतात. सायली आता अस्मिताला म्हणते की भांडणं कसली भांडणं. तेव्हा आता सायली तोंड फिरवते, तर अस्मिता सायलीच्या पाठीमागे येते आणि तिला सांगते की काल तन्वी आली होती ना, तेव्हा अर्जुन तुझ्यावरती कसा खेकसला आणि आताही तुला न सांगता बाहेर गेला आहे ना तो. अशा वैतागलेल्या नवऱ्याचा पाय घसरायला जास्त वेळ नाही लागत सायली. खरं तर अस्मिताला वाटत असतं की या दोघांमध्ये आता भांडणे निर्माण झाली आहेत. याच संधीचा फायदा घेऊन आपण सायलीला घाबरवू शकतो, परंतु सायलीला सगळी परिस्थिती आधीचीच माहिती असते. सायली आता अस्मिताला सांगते की तुमचा विश्वास नसेल त्यांच्यावरती, परंतु माझा पूर्ण विश्वास आहे. त्यावरती आता अस्मिता सांगते की हां, अर्जुन कधी चुकत नाही, परंतु पुरुष ते पुरुषच असतात ना, आणि त्याला जर आता बाहेर गेल्यानंतर एखादी फटाकडे मुलगी भेटली तर. अर्जुनच्या विरोधात आता अस्मिता सायलीच्या मनामध्ये संशय निर्माण करत असते. अस्मिता सायलीला विचारते की तिथे सुंदर अशी लेडी क्लायंट तर नसेल ना. काय आहे ना, बायकोला वैतागलेले पुरुष असतात ना, ते घरामध्ये तोंड पाडून बसतात आणि असं बाहेर कुठे गेले ना मग एन्जॉय करतात. म्हणजे बायकोला जी नवरे वैतागलेले असतात ना, ते ना नंतर बायकोसोबत डिवोर्स घेतात आणि स्वतःचा वेगळा संसार थाटतात. आता तुझा संसार आहे ना, आता तो कसा चालवायचा ते तुझं तुझं बघून घे. अस्मिता आता मनामध्ये विचार करते की चला आपलं काम झालं, आता हिला जर असंच घाबरवत राहिले तर ही स्वतःच अर्जुनपासून दूर राहील. तेव्हा आता अस्मिताचा तो एक भ्रम असतो, परंतु सायलीच्या मनामध्ये खरोखरच एक संशय निर्माण झालेला असतो. एक वेगळी भीती निर्माण झालेली असते, ती म्हणजे अर्जुनला गमावण्याची. तर इकडे अर्जुन आणि प्रिया दोघेही त्या रिसॉर्टमध्ये पोहोचलेले असतात, रेस्टॉरंटमध्ये असतात. तेव्हा आता अर्जुन प्रियाला सांगतो की तू ऑर्डर कर, तोपर्यंत मी माझ्या क्लायंटला मेसेज करतो. तेव्हा आता प्रियाला खोटं सांगून गाफील ठेवून अर्जुन बाजूला तर येतो आणि त्यानंतर तो सायलीला मेसेज करतो की मी आणि तन्वी अलिबागला पोहोचलो आहोत, रेस्टॉरंटमध्ये आहोत आणि आजच्या दिवसाची माझी ही दुसरीच कॉफी आहे. जेव्हा आता सायलीने तिकडे मेसेज वाचलेला असतो तेव्हा सायली तिची थोडीफार काळजी आता मिटलेली असते. अर्जुन आता प्रियाजवळ जाऊन बसलेला असतो आणि सायलीचं तिकडे आता वेगळंच काहीतरी सुरू झालेलं असतं. सायली अर्जुनला मेसेज टाकते की बरं ठीक आहे, आता प्रियाला बोलता करा आणि आपलं काम फत्ते करा, असा सायलीने मेसेज टाकलेला असतो. तेव्हा आता सायली तिकडून सतत मेसेजेस करत असते, तर इकडे आता प्रिया अर्जुनशी बोलत असते, परंतु सतत मेसेज येत असल्यामुळे आता प्रिया चिडते. अर्जुन आता ते मेसेज चेक करत असताना प्रिया त्याच्या हातून फोन हिसकावून घेते आणि सांगते की अर्जुन, अरे क्लायंट येईपर्यंत अजिबात तू मेसेजेस बघायचे नाही आता, नाहीतर मग आपण कधी बोलणार आहोत. प्रिया आता अर्जुनशी खूप साऱ्या गप्पा मारत असते, परंतु अर्जुन खूप अस्वस्थ असतो, कारण त्याला भीती वाटत असते की जर प्रियाने सायलीचे आलेले मेसेजेस पाहिले तर खूप मोठा गोंधळ होईल. आणि अर्जुन आता विचार करतो की मिसेस सायली रिप्लाय देत असतील, आता तन्वीच्या हातून मोबाईल कसा घेऊ. तर तोपर्यंत इकडे आता सायलीने अर्जुनला परत मेसेजेस टाकलेले असतात की प्रियाच्या जास्त जवळ जाऊ नका, त्यानेही तिला संशय येऊ शकतो, तिच्याकडून मिळेल तेवढी माहिती काढा आणि लवकर परत या. सायलीने अशा मेसेजेस आता अर्जुनला पाठवलेले असतात. तोपर्यंत तिकडे आता प्रिया विचारते की इतके कोण मेसेजेस करतोय तुला. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की तन्वी, अगं मला फोन दे ना माझा, ते क्लायंट येणार आहेत, त्यांचे मेसेजेस मला पाहावे लागतील ना. तेव्हा आता प्रिया म्हणते की अरे ते क्लायंट येणारच आहेत ना, मग येतील ना त्यानंतर बोल तू, आता आपण आपल्या गप्पा चालू करूयात. इतक्यात आता वेटरने कॉफी आणलेली असते. तेव्हा आता प्रिया खूप चिडते, सतत मेसेजेस येत असतात. तेव्हा आता प्रिया विचारते की अरे कोण आहे हे, इतके मेसेजेस का करतात ते. तेव्हा आता प्रियाने अर्जुनचा मोबाईल पाहिलेला असतो. अर्जुन खूप घाबरतो, तो करतो की आता तन्वीने जर सायलीचे मेसेजेस वाचले तर तिला आता नक्कीच कळेल की हा आमचा प्लॅन आहे. अर्जुनच्या आता घाबरगुंडी उडालेली असते आणि प्रिया अर्जुनकडे खूप रागाने पाहत असते. तर इकडे तोपर्यंत सायली किचनमध्ये असते, परंतु अर्जुनच्या रिप्लायची सायली वाट पाहत असते. सायली विचार करते की मेसेज करून तर खूप वेळ झाला, यांनी मला अजून रिप्लाय कसा दिला नाही. इतक्यात आता विमल किचनमध्ये जाते आणि ती पाहते तर आता सायलीला सांगते की अहो सायलीताई, तुम्ही कुकर तर गॅसवरती ठेवला आहे, परंतु गॅस चालू करायला विसरला आहात. तेव्हा आता ती सांगते की राहू देत मी करते. तर इकडे कल्पना हसते. तर त्यानंतर आता विमल इकडे तिकडे पाहते, तर आता विमल सायलीला म्हणते की तुम्ही वांगी का चिरताय. तेव्हा आता सायली सांगते की भरली वांगी करायची आहेत ना. तेव्हा आता विमल म्हणते अहो परंतु तुम्ही दुधी भोपळ्याची भाजी आधीच करून ठेवली आहे ना, आणि तुम्ही मला सांगितलं होतं तसं. तुम्ही मला हेही सांगितलं होतं की कणिक मळून ठेव, त्यानंतर आपण पोळ्या करूयात. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं केलं आहे. तेव्हा आता कल्पनाला जरासा धक्काच बसतो. सायली अचानकपणे अशी अस्वस्थ का आहे आणि सायली अशी का वागते याचे प्रश्न आता तिथे निर्माण झालेले असतात.
विमलाता सायलीला समजून घेते आणि त्यानंतर ती सांगते की सायलीताई, मला कळतं आहे, सकाळपासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्ही सतत दिवसभर कामामध्ये असता, तुम्हाला आरामच मिळत नाही. एक काम करा, मी तुमच्यासाठी आलं घालून चहा केला आहे, तो चहा तुम्ही घ्या तिकडे बसून. तेव्हा आता सायली म्हणते की ठीक आहे, आईंसाठी मी कॉफी केली आहे. तर सायली त्यानंतर आता कल्पनाला तिच्या कॉफीचा मग देते आणि स्वतः चहा घेते आणि अर्जुनच्या रिप्लायची वाट पाहत असते. तर इकडे आता प्रियाने अर्जुनच्या समोर मोबाईल धरते आणि त्याला विचारते की अरे हे काय आहे अर्जुन. तेव्हा अर्जुन घाबरलेला असतो. तर प्रिया सांगते की अरे तुझी स्क्रीन लॉक आहे, सतत मेसेज कोण करतंय. तेव्हा आता चिडलेल्या प्रियाला अर्जुन सांगतो की तन्वी, एक काम करतो, मी हा मोबाईल सायलेंटवरती ठेवतो आणि आपण गप्पा मारूयात. नको आता क्लायंट वगैरे काहीच नको. तेव्हा आता प्रिया अर्जुनला विचारते की अर्जुन, मला ना तुला एक महत्त्वाचं काहीतरी विचारायचं आहे. अर्जुनला वाटतं की नक्कीच आता प्रिया आश्रम केसबद्दल काहीतरी बोलेल, परंतु तसं न घडता आता प्रियाच्या मनात जे प्रश्न निर्माण झालेले असतात ते प्रश्न ती अर्जुनला विचारते. ती म्हणते की अर्जुन, गेले कित्येक दिवस झालं तू माझ्याशी मैत्री करतोय, छान वागतोय, आता तुझ्या क्लायंट मीटिंगलाही तू मला घेऊन आलास, परंतु हे सगळं तू का करतोयस. आता प्रियाच्या प्रश्नावरती अर्जुन उत्तर देतो. तो सांगतो की कारण मला आता कुठे मैत्रीची व्हॅल्यू कळायला लागली आहे तन्वी. म्हणजे ज्यावेळी माझं चैतन्याशी भांडण झालं होतं ना, त्यावेळी मला या सगळ्याची खूप मोठी जाणीव झाली. मला तुझ्या मैत्रीची जाणीव झाली आणि मला वाटलं की आपली जुनी नाती किती जपून ठेवावी लागतात. सिनियर, तुम्ही दोघेही माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहात. आणि जेव्हा प्रतिमा आत्या गेली ना, तेव्हा मी स्वतः ठरवलं की आता मी कधीही तुला एकटं सोडणार नाही. अर्जुन आता खूप इमोशनल होण्याचं नाटक करून प्रियाशी बोलत असतो की जेणेकरून अर्जुन खरोखर इमोशनल आहे आपल्या बाबतीत असं तिला वाटावं. प्रिया अर्जुनला म्हणते की हां, शिवाय आता सायलीकडून होणारा तुला त्रास, अर्जुन मी तुला समजून घेऊ शकते. अरे अर्जुन आता प्रियाला सांगतो की हां, आणि सायली तर काय, ती सर्वांसमोर आता हेच दाखवत असते की ती किती परफेक्ट सून, परफेक्ट बायको आहे. आणि शिवाय चैतन्यसमोर सुद्धा ती अशीच काहीशी दाखवते. आणि म्हणून मी चैतन्यसोबत सुद्धा माझ्या कुठल्याही गोष्टी शेअर नाही करू शकत. माझ्या लाईफमध्ये आता फक्त तू आहेस तन्वी, की जिला माहिती आहे माझी बायको माझ्यासोबत कसं बिहेव करते ते. तर त्यानंतर प्रिया अर्जुनच्या हातामध्ये हात देते आणि त्याला सांगते की अर्जुन, मी तुझी सगळी परिस्थिती समजून घेऊ शकते. अरे तर इकडे आता सुभेदारांच्या घरामध्ये कल्पना कॉफी पिणार इतक्यात तिच्या लक्षात येतं की हा तर चहा आहे. आणि ती सायलीला सांगते की अगं सायली, तुझं लक्ष कुठं आहे, म्हणजे चुकून ना तू तुझा चहा मला दिला आहेस आणि माझी कॉफी तू घेतली आहेस. तेव्हा आता सायली पाहते आणि सायली कल्पनाची माफी मागते. ती म्हणते की सॉरी आई, माझ्या लक्षातच नाही आलं. त्यावरती आता कल्पना विचारते की अगं इतकं लक्ष कुठं आहे तुझं. तेव्हा आता अस्मिता मध्ये नाक खुपसते आणि ती कल्पनाला सांगते की नवरा एक दिवस आता बाहेर काय गेला, सायलीच्या कामावरून लक्षच उडालं. नवरा तिकडे आता काही करत असू देत, परंतु सुभेदारांच्या सुनेने इथे दुर्लक्ष करून कसं चालेल. अस्मिता आता सायलीला टोमणे मारत असते. तर टोमणे मारल्याने अस्मिताला कल्पना चांगलंच सुनावते. ती म्हणते की अरे वा, तुला सुनेची कर्तव्य हे 2 शब्द माहिती आहेच आत्मीचा, अगं मग वापरात आणत जा. आणि अर्जुन तिकडे जाऊन काहीही करत असेल म्हणजे ग. तर इकडे तोपर्यंत अर्जुनने खरोखरच आता प्रियाला घोळत घेतलेलं असतं आणि प्रिया आता अर्जुनला सांगते की आपला बॉन्ड आधीचा स्ट्रॉंग होता, पण आता तो आणखी स्ट्रॉंग करूयात. प्रियासमोर आता अर्जुन इमोशनल होण्याचं नाटक करतो. तो म्हणतो की मी पण किती स्टुपिड आहे ना, लहानपणीची माझी मैत्रीण आणि इतके दिवस मी तिच्याशी कसं वागत होतो. प्रिया आता अर्जुनच्या हातामध्ये घेते आणि त्याला सांगते की इट्स ओके अर्जुन, अरे आपल्या साखरपुड्याच्या दिवशी तू सायलीसोबत जे लग्न करून आला होतास ना, तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की तू स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतली आहेस. असो, परंतु आता अर्जुन, आपल्या मैत्रीची आड कोणालाही येऊ द्यायचं नाही हा. त्यावरती अर्जुन उत्तर देतो की कोणालाच नाही. अर्जुन आता मनामध्ये विचार करतो की आत्ता कुठे तू आमच्या ट्रॅपमध्ये यायला लागले आहेस तन्वी. आपली सो कॉल्ड फ्रेंडशिप ना तुला डायरेक्ट जेलमध्ये घेऊन जाणार आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत. आता प्रियाने अर्जुनला खूप सारी दारू पाजलेली असते आणि त्यानंतर ती विचित्र वेड्यासारखी अर्जुनसोबत डान्स करत असते. आता सायलीला राहवलेलं नसतं, म्हणून सायली अर्जुनचा पाठलाग करत आता त्याच रिसॉर्टमध्ये आलेली असते. तेव्हा आता प्रिया डान्स करत असताना अचानक अर्जुन खालती पडतो. त्याला आता स्वतःचा तोलही आवरता येत नसतो. तेव्हा आता सायली अर्जुनकडे खूप रागाने पाहत असते आणि प्रियाकडे सुद्धा. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्जुन सायलीला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. तर तेव्हा आता सायली खूप चिडलेली असते. सायली अर्जुनला सांगते की सर, मी तुम्हाला प्रियाकडून सत्य वदवण्यासाठी इथे पाठवलं होतं, तिच्यासोबत नाचायला नाही. तेव्हा आता अर्जुन सायलीच्या आडवा उभा राहतो आणि त्यानंतर तिला सांगत असतो की माझं ऐकून घ्या. इतक्यात सायलीचे लक्ष जातं तर एक
माई रस्ता क्रॉस करत असताना समोरून अचानक मोठी गाडी आलेली असते, तेव्हा सायली आता तिचा जीव वाचवते. तर ती दुसरी तिसरी कोणी नसून प्रतिमा असते. तेव्हा आता सायलीचं प्रतिमा आभार मानत असताना सायलीने प्रतिमाचा चेहरा पाहिलेला असतो. तेव्हा सायली विचार करते की मी यांना कुठेतरी पाहिलं आहे, आणि सायली आता ओ माई थांबा अशी प्रतिमाला हाक मारते. तर आता सायली आणि प्रतिमाची भेट होणार का, हे आपण येणाऱ्या भागात तर पाहणार आहोत. परंतु ठरलं तर मग मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब